हॅलो, मी वैदेही फासे. आणि मी अभिषेक शेंडे. आम्ही यूएसला राहतो, मिनियापॉलिस एरियामध्ये. जेव्हा आम्ही गर्भसंस्कार केले, तेव्हा आम्ही विचिटा, कॅन्ससला होतो आणि आम्ही फर्स्ट ट्रायमेस्टरपासून गर्भसंस्कार सुरू केले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये आम्ही सुरू केलं आणि मी बेबी डिलिव्हर केलं एप्रिल 2024 मध्ये. तो थ्रू आउट माझी प्रेग्नन्सी मी गर्भसंस्कार केले. आम्ही केले ॲक्च्युअली, कारण की हा पूर्ण वेळ माझ्यासोबत होता. सगळे सेशन्स आम्ही दोघांनी मिळून अटेंड केले आहेत आणि ज्या ॲक्टिव्हिटीज मॅडमनी सांगितल्या होत्या करायला, त्या पण आम्ही सोबतच केल्या आहेत नेहमी. रँडमली ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युअली थ्रू आउट सेशन्स व्हायच्या, हा मला रँडमली कधीही येऊन त्या ॲक्टिव्हिटीज करायला लावायच्या. त्याच्यामुळे विचारशक्ती का तर आपलं ब्रेन डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो बाळाचं होतं, त्यासाठी खूप आम्हाला बेनिफिट्स दिसतायत आम्हाला त्याचे. आफ्टर डिलिव्हरी सांगेन, कारण की थ्रू आउट प्रेग्नन्सी आम्ही बाळाशी कंटिन्यू बोलत होतो. तो कंटिन्यू रिस्पॉन्स देत होता. एक एक्झाम्पल म्हणजे बाळाचं नाव. तर आम्ही सेग्रिगेट केले होते, आय गेस 3 नावं आम्ही चूज केलेले. आम्ही रँडमली कधीही त्याला विचारायचो, जेव्हा झोपलाय तेव्हा नाही, पण जेव्हा ऍक्टिव्ह आहे तेव्हा. तर तो फक्त एकाच नावावरती रिस्पॉन्स द्यायचा, की त्याला जे नाव, सो त्याचं नाव पण त्यांनी स्वतः चूज केलंय. तर असं नाहीये की दुसऱ्या 2 नावावरती त्यांनी कधीच रिस्पॉन्स नाही दिला. म्हणजे रँडमली कधीही विचारलंय तर कधीच रिस्पॉन्स नाही दिला. हा आमचा एक एक्सपिरियन्स शेअर करायला आम्हाला आवडेल. आणि पहिली चाहूल म्हणतात की सहसा आईलाच कळते, पण आमच्या केसमध्ये असं आहे की पहिली चाहूल आम्हाला दोघांना सोबत कळली आहे. कारण की जेव्हापासनं मला कळलं की मी प्रेग्नंट आहे, त्या दिवशीपासून अभिषेक बोलतोय बाळाशी. त्याच्यामुळे बाळ जेव्हा पहिल्यांदा बाळाने मूव्ह केलं, तेव्हा अभिषेकचा हात पोटावरती असणं आणि ती मुवमेंट जाणवणं, तर आम्हाला म्हणजे पहिल्या मुवमेंट पासून आम्ही दोघांनी त्याला इक्वली फील केलंय. आणि आय गेस आम्ही रोज त्याला डे टू डे ऍक्टिव्हिटी सांगायचो की आम्ही हे करतोय ते करतोय. मी वर्किंग होते, त्याच्यामुळे माझ्या मीटिंग्स असल्या तरी तो तेही ऐकायचा. त्याच्यामुळे इंग्लिश पण त्याला समजतं, तो रिस्पॉन्स देतो. जसं एक्झाम्पल सांगायचं तर आम्ही पिडियाट्रिशियनच्या अपॉइंटमेंटसाठी जातो. तर जेव्हा ते डॉक्टर त्याला काही म्हणजे त्याच्याबद्दल काही सांगतात आहेत, तर तो हुंकार देतो. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की त्यामुळे म्हणजे माझ्या थ्रू आउट प्रेग्नन्सीमध्ये मी वर्किंग असल्यामुळे त्याला ते इंग्लिश कळतं. अदरवाईज आम्ही मराठीच बोलतो घरात. मराठीत तर तो रिस्पॉन्स देतो सगळ्याच गोष्टीला. अजून तुला काही ऍड करायचं असेल? माझं तेच की आम्ही फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ते सेशन्स केलेले. सो डॉक्टर म्हणायचा की कंटिन्यू बोलत राहा. ऑफकोर्स की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला काही किक नाही जाणवत, काही रिस्पॉन्स नाही जाणवत, बट आम्ही कंटिन्यू बोलत राहायचो आणि त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला. जसा तो बाहेर आला, तो तेव्हापासून तेवढाच मला ओळखतो जेवढा वैदेहीला ओळखतो. आणि आमच्यासोबत तो इक्वली राहतो. असं नाही की आई फेवरेट आहे किंवा बाबा फेवरेट आहे. दोघांसाठी तो त्याच्यासाठी आम्ही दोघं सेमच आहे. सो ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण की प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली आईशी जास्त कनेक्टेड राहतात. पण मी त्याच्यासोबत कंटिन्यू बोलत होतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो त्याचं माझ्यासोबत तेवढंच चांगलं नातं आहे जेवढं वैदेहीसोबत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी क्रॉलिंग खूप लवकर स्टार्ट केलं, जे आम्हाला म्हणजे लक्षात आलं की आम्ही त्याला टमी टाइम खूप द्यायचो आणि अभिषेक त्याला क्रॉल करवायचा, प्रयत्न करायचा की तू पुश कर पायानी का. तर त्याच्यामुळे तो क्रॉलिंग खूप लवकर शिकला. आय गेस 4th or 5th मंथमध्ये त्यांनी मिलिटरी क्रॉलिंग ऑलरेडी सुरू केलं होतं. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह आहे, हायपर नाहीये आणि खूप असा डाऊन पण नाही. सो ऍक्टिव्ह आहे तो, त्याच्यामुळे आम्हाला खूप आवडतं. आणि आम्हाला असं वाटत नाही की आमच्या घरामध्ये एक बेबी आहे. आम्हाला असंच वाटतं की आमच्या बरोबर एक तिसरी व्यक्ती आमच्या सोबत राहतीये, कारण की त्याला चॉईसेस आहेत. आणि हे सगळं आम्हाला वाटतं की गर्भसंस्कारचे इफेक्ट आहे, कारण की तेव्हापासून आम्ही त्याला चॉईस देतोय की तू चूज कर. आणि त्याला जेवढा पण आम्ही खेळणी दाखवतो का तर त्याचे कपडे दाखवतो, तो स्वतः निवडतो. ते एक आम्हाला खूप चांगलं वाटतं. नक्कीच आत्तापासून त्याला माहिती की त्याला काय हवंय.
ते एक पॉझिटिव्ह वाटतं आम्हाला. हम्म. अजून खूप काही एक्सपिरियन्सेस आहेत, पण शॉर्ट मध्ये सांगेन की आम्हाला खूप मजा आली थ्रू आउट प्रेग्नन्सी पण, आणि अजूनही आम्ही खूप एन्जॉय करतोय ते, की गर्भसंस्कारमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आम्ही अजूनही त्याच्याबरोबर त्या प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळे त्याचं त्या बाबतीत मला वाटतं की त्याच्या चॉईसेस असणं, का तर त्याचा स्वतःचा एक ओपिनियन असणं, ते सगळं गर्भसंस्कार थ्रू आलंय.